शक्यतो प्रखर उन्हामध्ये बाहेर जाणं टाळावं. शक्यतो असं सांगतात, की ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा अति उन्हाळ्यामध्ये अ, अंगावरती कडक ऊन घेणं हे नेहमीच टाळावं. पण जेव्हा अगदीच शक्य नसतं त्यावेळेला सनस्क्रीनसारखे काही पदार्थ असतात, ते अंगाला लावून मग बाहेर पडू शकतो. ज्यांची त्वचा अत्यंत सेन्सिटिव्ह आहे आणि उन्हातनं गेल्यानंतर खूप त्या त्वचेला लालसरपणा येतो, लाही-लाही होते. अशा वेळेला मात्र सनस्क्रीन लावून बाहेर पडणं. जर का आपण दुचाकीवरून जाणार असू, तर डायरेक्ट डोक्याला ऊन लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. आणि कधी-कधी असं लक्षात येतं, की नुसत्या टोपीनी सुद्धा भागणार नाहीये. अशा वेळेला तर मी माझ्या रुग्णांना असं सुचवते, की त्यांनी एक आपला साधा हातरुमाल पाण्यामध्ये गच्च भिजवावा, तो डोक्यावरती ठेवावा आणि त्याच्यावरनं टोपी घालावी. त्याच्यामुळे जो उन्हाचा तडाखा थेट डोक्याला बसतो, त्याच्यापासून थोडंसं एक प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं. नंतर डोळ्याला गॉगल लावणं किंवा डोळ्याचीही काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. तर उन्हात जर जायची वेळ आलीच, तर अशा पद्धतीने प्रवास करावा. त्याच्यानंतर अजून एक विरोधाभासी थोडंसं जाणवतं म्हणजे जेव्हा की सगळीकडे एअर कंडिशनर्स आहेत, ऑफिसेसमध्ये आहेत, घरांमध्ये आहेत. तर एअर कंडिशनर लावल्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रास कमी होतो, पण कोरडेपणा हा जास्त वाढत जातो. तर अशा वेळेला त्वचेला हायड्रेट करणं, पोटाला आतमधून पाणी घेणं, ताकासारखे थंड पदार्थ घेणं, हे मात्र आपण आवर्जून करावं.